श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझं महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्य नाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नासण्या रविशी. तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दासगणो हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतसा. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर, हाताखाली गवंड्यांच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला. 30 फुटांवरून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित, कोठे न लागले त्याप्रत. जैसा चेंडू झेलितात, तैसे त्याचे जाहले. सोपान साह्ये ज्या परी, जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी, त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, जेव्हा माझा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पाय भूमीसी लागता क्षणी, तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा, समर्थ ना घेती साचा. हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची, तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत, मुक्ती देतील निसंशये. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांसी घेऊन, रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथ साचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असतील. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा, ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसवलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला. जनांचा तो समुदाय भला, तो न मसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी. होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया, परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती 2, खांबाखाली यधवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी. पाणी मुखात घालूनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीण, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला.
लोभ म्हणे ना लागला मार हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राण बाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही न आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाचा हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण घाल एखाद्या अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणा, ते पावते नारायणा ये विषय शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमानी, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणीने येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधितो, म्हणजे चेटुक भूत याची न बाधा होय त्यासी. का की ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण ते पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न वरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खरा संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापा साचा संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यत्कारी, दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाणार रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करे विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी.
श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आताही तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्यांची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, तेथपासून भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्यायाठाई येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला, जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीस ठेविलेले, तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला, शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालूनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांशी घेऊन गेली पिंपळ गावाकारणे. ते कळले बंकटलाला, तो पिंपळ गावास गेला महाराजांशी आणण्याला परत शेगावाकारणे. समर्थांशी आणले परत, काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडला, एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत, पळू लागले असते सत्य जीव आपला घेऊनी. बाधा गांधील माशांची महाराजान झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंगासी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामा भीतरी, कृपा ब्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्ठमाची पूर्तता. गावीची मंडळी पाटील अवघी अडदांड होती भली, हमेशा होई बोल चाली त्यांची समर्थांबरोबर. हरिपाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार दावून या साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सूत, खंडू कडताजी पाटला प्रत, आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात, दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले, ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला सहज लिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज आले छपरासी, मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हाराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनन चिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वरी महाराज बसते झाले स्थिर,
न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला, खूण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यासी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख तेथे बाळाभाऊला. गणेशा अप्पा चंद्राबाई त्यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन, भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी, येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निध भला, सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्यांना, तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणू जवऱ्याला, सुरुंग उडता विहिरीत. शेठ बच्चूलालाची कथा द्वादशाध्यायीसाची, मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी, वठले लिया आंब्यासी पाने फळे आणवली. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधिस्थ, नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपली इस्टेट समर्थ अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथाभाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू त्यात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास, नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण करावाय कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करिते झाले उपदेश, नको जो विलायतेच येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छर्रा तुकारामाचा कानामधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरात जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्याया. मेहताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामतीनं मानिसाची, भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माजिसाची, कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापूंना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी, त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला दाऊन त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी, दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बोटी भला, नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत,
महाराज ठेवावे नागपुरात, परी हरी पाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांचे शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुनाथ देवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होती नुसती, आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशयाला, तो समर्थांनी निवटिला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण, गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले, दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून, शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषीपंचमीच्या पुण्यदिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पूर्वन. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा करावया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहूबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन, कुकाजीचा नंदन, हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लांडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाव ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी, भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असते साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या, परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली, वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशी झाली, ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर, समर्थांचा धार्मिक कर, कोणाचे न करता जोर, रुपया मागे 1 आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी, पट्टी बसवली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा, हर्ष वाटे देताना, काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधीपुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे 4 सर्वश्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड चाचे, अधिक न्यून खपायचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात, तत्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहूबाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी, प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून, म्हणती हे काय आले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, भिवू नकोस मानसी, माझा तारिता पुण्यरासी, समाधीसी बसलासे. तो अघे करील बरे, नका हो बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे, घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन, येऊ न देई कदा विघ्न, भक्तांचे करण्या संरक्षण, मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले भूत शतचंडीतया.
बनाचे तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसोऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापडगावीचा वामन, शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐशी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थांसमोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत ब्रह्मांड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळ कंठी वऱ्हाडाच्या. विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले. वारे वाहू लागले वारे सर्व वऱ्हाडात. वऱ्हाडाची ऐसी दैना समर्थासी पहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटांपासून पाया आणला भरून. तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थांते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वऱ्हाड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वऱ्हाडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखा लागी अनुभवावे. ऐसेने जरी करशील तरी याहीपेक्षा येईल वऱ्हाडासी बिकट काळ. याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा. सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळीन द्यावा ठाव आपल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते मिळणार आहे परत विबुध होऊन तुम्हाला. दाणे टाकल्या खडकावर त्याची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघिण गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना. तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. सन्निधीला सोडू नको, धर्मवासना टाकू नका. शत्रू न माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वऱ्हाड प्रांतास कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर. पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. अर्थशब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकाही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. व कल्पवृक्ष हे स्वामी चरित, शाखा अध्याय तयाप्रत. पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका. येथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा. तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगी असी आरोग्य जाणं. साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणु मात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीस हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुपचूप गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहून या शुचिरबुध. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित
येथे ब्रह्मसंबंधांचा. ऐसेयचे महत्त्व ये भाविकाला पचित, कुटील दुष्ट दुर्जनांप्रत त्याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार, गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी ऐनाथ, सखाराम अंमळनेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुमणाबादी माणिकप्रभू. तेवीचं ह्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी, म्हणजे तुमची येरझार जन्ममृत्यूची साचार होऊन या व्हाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघन, तुला येव माझी करुणा, दासगणूच्या यादना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मना नीट, दुर्वासनेचा येवो वीट, सत्ता माझी दयाळा. आमरण वारी घडव, संत चरणी प्रेमा जडव, अक्षयीचा वास घडव श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा, मशी नको आणूस साचा, समर्था दासगणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरणरज, माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज, पितांबर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस विनवणी, तैसेच मी बदलो जाणा, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणून या दाखवले. त्यांच्या अंधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून, त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून, हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्रमासी शुद्धात, वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगणो विरचित श्री गजानन विजय नाम्य ग्रंथ, नौका होवो भाविकांप्रत, भवसिंधू तारावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु.